श्री स्वामी समर्थ ताई. बोला आज ना. मी तुमच्याबरोबर एक अनुभव शेअर करणार आहे. हां, हां, हां. तर सर्वात पहिला माझ्या सर्व सहकारी आणि जे सेवेकरी आहेत, हां, हां. त्या सगळ्यांना माझा नमस्कार. आणि तुम्ही स्वामींच्या ज्या कविता केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही एक सुंदर अभिप्राय मला दिलेला आहे. त्याबद्दल अजूनही मी ज्यादा कविता करायची माझी इच्छा एक होतीये. हो, असं आपण सगळ्यांनी अभिप्राय दिले, कमेंट केलं तर बरं वाटतं ना ताई. हो, हो. नाही. तर आणि एवढे छान. हं. दुसरी गोष्ट ते आपोआप काय झालं, पूर्वी मी हास्य कविता वगैरे करत होते. अच्छा, पण ते अच्छा. त्याच्यानंतर काय झालं, वडिलांच्या ज्यावेळी वडील वारले, त्या 13वा 14वा दिवस काय करायचं? हां, मग हां, ते हां. सगळे भेटायला यायला लागले ना. तर हां, मी हां. विचार केला स्वामींच्यावर आपण कविता करूया. किती मग छान ते होतं. हळू-हळू तो जो उलगडत समय गेलं होता, ते. किती वेळ त्याच्यामध्ये हे केलं आणि तेव्हापासून जी गोडी लागली. तर खरंच सुंदर. अजूनहीच जवळ-जवळ 70-80 कविता केल्यात मी. बापरे, त्या बापरे! वेळोवेळी तुम्हाला ऐकवेन मी ताई. बापरे, बापरे! हां, काय तरी म्हणजे किती कृपा आहे ताई स्वामींची हो, तुमच्यावर. हो. आणि कसं आहे, ती खूपच स्वामींची इतकी गोडी हे आहे, की त्यांना म्हणजे प्रत्येक श्वासागणिक आपण जर त्यांचं नाव घेतलं, हो. तरी आपल्याला त्यांची जी ऊर्जा मिळते किंवा एनर्जी मिळते, हो, हो, ती हो. सगळ्या गोष्टीला म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी. थोडक्यात काय, स्वामी म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह एनर्जीचं भांडार आहे. अगदी, अगदी ती खरं. आपल्याला मिळते ताई. बरोबर. आणि काय आहे, दुसरी गोष्ट म्हणजे हं. सर्व सेवेकरांना मी सांगू इच्छिते, की आयुष्यामध्ये जर तुम्ही संकटांना कुरवाळून बसलात, हां, रडत बसलं तर तर काहीच अर्थ नाही. तर निसर्गामध्ये लॉ ऑफ एक 2 मिनिटं सांगते. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जर या जगामध्ये 2च एक आहे, पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी. अगदी, जर अगदी. तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीला म्हणजे आकर्षित करण्यासाठी तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह व्हायला लागतं. अगदी, अगदी. आणि किती निगेटिव्ह छान. एनर्जी म्हणजे असेल, तुम्ही हं. स्वतः दुःखी असाल, तर ते तुमच्याकडं ते जगातल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे हा अ, कॉस्मॉसचा नियम आहे. बरोबर आहे. आणि या संदर्भात मला भरपूर अनुभव आलेले आहेत. तर हं, हं. ताई, आज मी जो अनुभव शेअर करणार आहे, हां. तो साधारण 2024 चा आहे. अच्छा. आणि हं. आता तुम्हाला सगळ्या सेवेकरांना माहीत आहे, की माझ्या दिवसातनं 8 ते 10 तास मी माझ्या कॉलेजमध्येच असते. हं. आणि कॉलेजमध्ये मी तुम्हाला जे शेअर करते, तर साधारण अ, कॉलेजचे अनुभव आलेले शेअर करते. बरोबर. तर हा जो अनुभव आहे, हां. तो मला माझ्या कॉलेजमधल्याच एका मॅडमच्या संदर्भात आलेला आहे. हां. आणि दुसरी गोष्ट, त्या आता रिटायर्ड झालेल्या आहेत. पण हां. त्यांचं नाव नाही मी सांगणार, की हे. हां. तर आपण XYZ आहेत. आपण शेटे मॅडम म्हणूया त्यांचं नाव. बरं, बरं. हां. हां. आणि त्या त्या साधारण हं. मारवाडी जमातीतल्या साधारण होत्या त्या. हां, शेटे हां. म्हणू आपण त्यांचं आडनाव, XYZ मॅडमचं. हां, हां. आणि त्या साधारण इंग्लिशला शिकवायला होत्या. हां, हां. तर आता आता मागच्याच 2 दो 1 1 वर्षापूर्वी रिटायर्ड झालेत. अच्छा. हां. तर इंग्लिश शिकवायला होते. हं, तर हं. मग फर्स्ट इयरच्या मुलांना इंग्लिश विषय असतो इंजिनिअरिंगला, हं, त्या हं, हं. शिकवायच्या. आणि मी पहिल्यापासून त्या मॅडमना भेटलेले होते. हं, म्हणजे हं. त्या तशा बघायला डॅशिंग पर्सनॅलिटी होत्या. अच्छा. एकट्या 40व्या वर्षी त्यांनी स्विमिंग शिकलं. परत ते काय? गाडी ड्राईव्ह वगैरे करायच्या वगैरे, सगळ्या अशा करायच्या. हं, आणि दुसरी गोष्ट, त्यांचे पाय थोडेसे दुखत होते. हं. आणि डेअरिंग करून म्हणाले, की आता शक्य नाही मला. गुडघे ट्रान्सप्लांट करून टाकले. म्हणजे थोडक्यात काय, डिसिजन घेण्यामध्ये शी वॉज व्हेरी पॉवरफुल लेडी. अच्छा. हां, हां, हां. दुरून डोंगर, काय-काय वेळा आपल्याला काय वाटतं, की ती खूप हं. चांगल्या गोष्टी आहेत. हं. आणि त्या त्याच्या त्या ह्याच्या आपण म्हणतो ना,
हं. पर्सनॅलिटीच्या जवळ गेल्यावर आपल्याला त्यातलं खरं रूप समजतं. अगदी, अगदी म्हणजे खरं आहे. ते मला माहीत नव्हतं इतके दिवस त्या मॅडमने पॉझिटिव्ह गोष्ट मी हे करत होती, विचारत हां, होते. हां, हां. आणि नंतर मला जवळ गेल्यावर त्यांच्या मी कोल्हापूरला माझी बदली झाली. हां, हां. मी तुम्हाला सांगितलं 1 जून 2023ला माझी बदली झाली. हं, हं, हं. आणि मग माझा त्या मॅडमशी कॉन्टॅक्ट आला. अच्छा. हां. आणि त्या मॅडमचं कसं आहे, की एक मुलगा चांगला इंजिनिअर आहे अच्छा. आणि दुसरा आहे तो स्पेशल चाइल्ड आहे. अरे, अरे! हां, मग त्यामुळे पण असेल थोडीशी काय माहीत नाही मला. हां, पण मग त्या मॅडमचं कसं होतं, तर हं. त्या आमच्या तुम्हाला माहीत आहे, की मागच्या वेळी मी शेअर केलेलं होतं, हां. की मुलांच्यामध्ये हे आपले हे खेळले जातात सामने. बरोबर. हां, तसं मग 2024ला हां, गव्हर्नमेंटनं काय ठरवलं, की सगळ्या टीचर्स म्हणजे क्लास हं. 3, क्लास 4 किंवा क्लास 1 आहे सगळ्यांचे मध्ये आपापसामध्ये काय करायचे वेगवेगळ्या हां. स्पर्धा ठेवायच्या. अच्छा. हां, हां. आणि त्याच्यामध्ये काय होतं बैठे खेळ होते. बैठे खेळ म्हणजे काय? हां. कॅरम होता, चेस होता हां, किंवा हां. हे होते अशा टाईपचे होते. हां, हां. बुद्धिबळ होता हां, आणि हां. दुसरं क्रीडांगणावर पण होते. म्हणजे कसं तुमच्यात क्रिकेट होता हं, हं, किंवा हं. तुमचं रस्सीखेच होता किंवा बरोबर. तुमचा म्हणजे असे पळण्याचे म्हणजे हे होते. ते सगळे क्रीडांगणावर व्हायचं. हां. त्यांनी मला पण विचारलं, की "तुम्ही ते बघितलं मी. मी हं. म्हटलं, "मी पण भाग घेणार आहे," म्हटलं यामध्ये. आणि त्या हां. काळामध्ये साधारण 54वं वर्ष सुरू झालेलं होतं मला. हां, आता हां. मी विचार केला, की आपल्याला तर पळता येणार नाही. मग बरोबर. मी तयार केलं, की मी म्हटलं, की रस्सी खेचमध्ये आपण घेऊया. मी सगळ्या कॉलेजमधल्या माझ्या लोकांना तयार केलं. आणि रस्सी खेचमध्ये आणि ते म्हटलं आता हे बघूया तरी होईल आपण टेस्ट करूया आपण हे हं. केलं. तर हां. क्लास 3 सगळे माझ्या बरोबर मी जाणार म्हटल्यावर मग आपले 10 जणांची 8-10 जणांची आमची टीम झाली तयार. हां, हां. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हं. मी विचार केला की कॅरममध्ये घेऊया आपण भाग. हां, हां. कॅरम मला काय माहीत नव्हतं, पण कसं आहे हां. तिथं गेल्यावर आपण शिकू म्हटलं. हो, मग मी हो, हो. कॅरम, बुद्धिबळ, हं. चेस, कॅरम आणि ते हे यानं खेळतात ना, हो. बॉलनं काय म्हणतात त्याला ते फुल टेबल टेनिस हां, हां. या 3 गोष्टीमध्ये भाग घेतला मी. हां. आणि मग काय झालं माहिती आहे मॅडम, हं. तर मग त्या ऐनवेळी त्या त्या मॅडमनं ऐनवेळी काय झालं, सगळ्या आमच्या याच्याबरोबर हां. म्हणजे त्यांची जी पार्टनर होती मॅडम, ती हां. आजारी पडली. अरे! आणि मग त्यांच्याबरोबर खेळणं आणि त्या मॅडम इतक्या हे होता की तो कॅरममध्ये हं. त्याचा डाव हे मांडला की एकदम ॲट अ टाईम त्या संबंध डाव घ्यायच्या म्हणजे काय करायच्या चॅम्पियन होता त्या कॅरममध्ये. बापरे! म्हणजे त्याच आणि जिंकायच्या. हां, चॅम्पियन होत्या. आणि हं. त्याच्यामध्ये मग त्यांना सपोर्टिव्ह कोणतरी पाहिजे होतं. तर मला म्हणाले, की "तुम्ही या मॅडम, आपण हां. दोघी सपोर्टिव्ह राहूया." ठीक आहे म्हटलं. मग हां. मी त्यांना मला काही एवढं कॅरम खेळता येत नाही, पण त्यांना सोंगट्या आणून देण्यासारखं मी खेळत होते. हां, हां, हां. आणि दुसरी गोष्ट मग आम्ही गेलो. तर हं. इंडोअर साधारण एप्रिलच्या दरम्यान होता हं. 24ला. मग हं. इथं कराडला तुम्हाला माहित आहे, की मोठं कॅम्पस आहे तिथं. अच्छा. हं. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक आहे, हं. फार्मसी कॉलेज आहे. मग हं. त्या सगळ्या लोकांनी ठरवलं, की एक दिवस आपण इनडोअर घ्यायचे, दुसऱ्या दिवशी ज्या स्पर्धा त्या आउटडोअर घ्यायच्या. हां, हां. मग इनडोअर गेममध्ये काय सांगितलं, हं. तर इनडोअर गेममध्ये हे केलं, की इनडोअर गेममध्ये हं. मग सांगितलं तर कॉलेजमध्ये कोण आम्ही दोघीच होतो. तर त्या बरोबर. मॅडमनी मी म्हटलं त्यांना, "मॅडम मी तुमच्या गाडीतून येते." तर हां. तिथूनच की माझी याच्यामध्ये सुरुवात झाली. पण हं. नंतर मला समजलं की पुढं ही तर ट्रायल होती. पुढं त्याचा प्रॉब्लेम खूप मोठा होणार होता. हां. तर मग मी
तर मॅडमना म्हटलं, की "मी तुमच्या बरोबर येते सांगा हे कोल्हापूरवरून पुण्याला जायला येते" म्हटलं कराडला. हां, इथं स्पर्धा होणार आहे. तर त्या हां, मॅडम पहिल्या मला म्हणाल्या, की "तुम्हाला बसायचं असेल, हां. तर चुपचाप बसायचं मागं. एक हं. शब्दही बोलायचं नाही म्हणजे हे." ओह! मग असं म्हटलं, "ठीक आहे." म्हटलं, "मोठ्या आहेत." मला कुठं माहीत होतं यांचं काय हं. कावा वगैरे आहे वगैरे ते. अच्छा. हां. मग ते वाटलं ठीक आहे. मी मग 2-3 सकाळी साधारण तिथं स्पर्धा ज्या होत्या, त्या हं, 10 वाजता सुरू होणार होत्या. मग हं, आम्ही 7 वाजता इथून निघालो कोल्हापुरावरून हं, आणि मी हे गेल्यावर त्यांनी मला पिकअप केलं आणि मी म्हटलं 2-3 तास मी झोप काढते. हं, हं, मग झोप काढल्यावर ताई मी हं. देवाचं नाव घेऊन, दत्तात्रयाचं नाव घेऊन आपलं हे काढायला लागले, झोप लागले. एवढ्यात हां, हां. आलं 10 वाजता कराड पॉलिटेक्निक आलं. मग हं, तिथं गेला ब्रेकफास्ट वगैरे केला हं, आणि पहिल्या वेळेला आम्ही ठरवलं, की पहिलं आमच्या ज्या कॅरमच्या मॅचेस होत्या, हं. त्या साधारण 11-12च्या दरम्यान होत्या. अच्छा. तर मग 11-12च्या दरम्यान पहिलं म्हणजे साधारण कसं तुम्हाला माहिती आहे पॉलिटेक्निक आता 45 ते 46 ठिकाणी असतात गव्हर्नमेंटची. बरोबर. मग हो. पुणा रिजनची जी असतील त्यांचे सगळ्या 8-10 म्हणजे पुणा रिजनमध्ये किती साधारण 5 7-8 6-7 पॉलिटेक्निक्स आहेत. हां, हां, हां. त्याच्यामध्ये तासगावला आहे, मिरजला आहे, हां. कराडला आहे, अच्छा. तुमचं हां. याला आहे, कोल्हापूरला आहे. हं, हं. गव्हर्नमेंटची नुसती बरोबर. आणि मग एक 4 पॉलिटेक्निक्स आहेत. हं, 4-5 पॉलिटेक्निक्स आहेत. मग हं, तिथून सगळे स्टाफ वगैरे आले. हं, मग हं. ते आल्याबरोबर आणि यांच्यामधून या क्रीडांमधून जे विजयी होतील त्यांचा महाराष्ट्रामध्ये 46 पॉलिटेक्निकच्या स्टाफमधून ते निवडणार आणि अरे त्यांना बाबा! मग म्हणजे चषक ट्रॉफी राज्यस्तरावर. वगैरे देणार. हां, म्हणजे राज्य. महाराष्ट्रस्तरीय. बरोबर. तर मग ते तसं हे केलं. तर पहिल्यांदा आमची जी हे होती लढत होती, हं, ती मिरज बरोबर होती. हं, तर मी हळू-हळू म्हणजे ते आम्ही दोघी खेळायला बसलो आणि मी हं. त्यांना त्यांना पहिल्यांदाच मी कधी कॅरम खेळत नाही. मी त्यांना हां, पहिल्यांदा सांगितलेलं, की मला काही येत नाही. तुम्हाला सोंगट्या आणून द्यायचं तेवढं मी सांगेन. हां, हां, मग हां. त्यांना हळू मी सोंगट्या आणून देत होते हां. आणि खेळत होतो. तर मीनवाईल काय असतं हे डिप्लोमा लेव्हलच्या होत्या. अच्छा. हां. डिग्रीवाल्या म्हणजे आमच्यासारखा स्टाफ डिग्री लेव्हलला पण असतो. अच्छा. हं. त्या मॅडमच्या त्यांच्याही डिग्री लेव्हलच्या पण स्पर्धा सुरू झाल्यात. पण कसं असतं हां. डिग्री विरुद्ध डिप्लोमा असं नसतं. बरोबर. सेम डिप्लोमा सेमच विरुद्ध कल्चर. डिप्लोमा, हं. डिग्री विरुद्ध डिग्री असं स्टाफवाला असतं. बरोबर. तर मग त्या मॅडमचं हे झाल्यावर आम्ही पहिल्या याच्यामध्ये हं. आम्ही जिंकलो. हां. म्हणजे साधारण जिंकलो. हं, तर दुसरी गोष्ट काय झालं त्या मॅडम आहेत ना, हं. एक 4 महिन्यामध्ये रिटायर्ड होणार होत्या. बरं. हं, तर त्यांना आता त्यामध्ये काय झालेलं, एक हं. डिग्रीला मॅडम म्हणजे थोड्या तरुण होत्या त्या हां. आणि त्या तरुण होत्या आणि त्या चांगल्या खेळत होत्या. हां, म्हणजे हां. चांगलं. यांना काय झालं, मग हं. या माझ्याकडं आल्या हं. म्हणजे हे आल्या, हां, की काय म्हणाल्या मॅडम, हां, हे बघा मॅडम तुम्हाला एक रिक्वेस्ट करते. म्हटलं बोला की. हां, तर त्या म्हणाल्या, की माझं आता 6 महिन्यात मी 4 महिन्यात रिटायर्ड होणार आहे हां. आणि माझी इच्छा रिटायरमेंट होताना माझी अशी इच्छा आहे, की तो चषक मला मिळावा म्हणून. अरे बापरे! हां, मग ते चषक मला मिळावा म्हणून मॅडमना म्हटलं, "अहो मॅडम तुम्ही इतकं चांगलं खेळताय चषक तुम्हालाच मिळणार आहे. हां, पण पुढं तरी ऐका की." हां, मग त्या काय म्हणाल्या, हां, की "हे बघ तुम्ही ज्या लेव्हलनं आता आपण खेळतो त्या लेव्हलनं मला नाही वाटत. कारण पुढचे जे संघ आहेत हां. ते म्हणजे वॉल्चन कॉलेज पण होतं. बाकीचे 2-3 हं. कॉलेजचे बलाढ्य होते ना संघ. अच्छा. हां, त्याच्यामध्ये टिकाव लागणं थोडंसं मुश्किल होतं. हां, तर त्या मला काय म्हणाल्या, हां. "बघा मॅडम, काय-काय वेळा काय हेतून असेल तर माणसावर त्याची वासना हवी होती." अगो तर बाई! त्या मला काय म्हणाल्या माहीत आहे, हां, "मॅडम, त्या लोकांना सांगते, हां, की तुमच्या हाताला लागलेलं आहे.
तुम्ही हां, खेळू शकत नाहीये. हां, त्यामुळं त्या डिग्रीच्या मॅडम आहेत ना, हां. त्याच्याऐवजी तुमच्याऐवजी मी त्यांना घेते खेळायला. म्हणजे त्या दोघींची आमची चांगली बरोबरी होईल. अच्छा. आणि मग चषक आपल्या कॉलेजला मिळून जाईल ना. हो. पण हं, तसं तसं कसं आहे ताई, हं, ते जर कितीही म्हटल्या हं. तरी त्याच्यामागं बरंच हे असतं ना काय त्याच्यामागं बघणारे लोकं पण असतात, एक्झामिनर्स असतात. बरोबर. तुमचे हं. वेगवेगळी लोकं असतात. ते एक्झाम करत असतात, की खरोखरच बरोबर. यांना लागलंय का? हो, हो. लागलं नाहीये का वगैरे. मग हं. ते अचानक ते असले भिडू बनवू हे चेंज करू देत नाहीत ना. नाही करू देत. त्याच्या बरोबर आहे. मग हां. तर मग त्यावेळी मी म्हटलं, "मॅडम तुम्हाला चषक मिळणं योग्य आहे. पण हं. त्याच्यासाठी तुम्ही हे खोटं बोलायचं नाही, की माझ्या हाताला लागलंय. मी खेळायला तयार आहे," म्हटलं. हां, त्या काय बोलल्या नाहीत. हां, त्या डायरेक्ट जाऊन तिथं त्या जे हे पॅनल होतं त्यांना सांगितलं, की पाटील मॅडमच्या चालता-चालता हे त्याच्या मीनवाईल काय झालं, आमच्या हं. रस्सीखेचच्या स्पर्धा झाल्या. हां, आणि त्या रस्सीखेचच्या स्पर्धामध्ये काय झालं, इतकं जोर बायकांनी लावला, हां, हां, की हां. मी सगळं म्हणजे आमच्या ज्या बायका होत्या म्हणजे भिडू होते ते थोडे कमी पडले. हां, हां, हां. आणि आम्ही पडल्या तुम्हाला माहिती आहे जोर लावल्यामुळे काय झालं आम्ही आपटलो जरा. बरोबर. हां. मग त्यामुळे आम्हाला थोडंसं लागलं. पण एवढं पण लागलं नाही की आम्ही खेळणार नव्हतो. बरोबर. मग हां. त्यामुळे त्यांनी जाऊन तिथं सांगितलं, "पाटील मॅडम ना असं झालेलं आहे की ते लागल्यामुळे ते खेळू शकत नाहीत. अगं बाई! त्यामुळं मी डिग्रीच्या दुसऱ्या मॅडमना घेणार आहे." तर अरे! ते तिथलं ते पॅनल होतं त्यांनी साफ मना केलं. ते हं. म्हणाले, "तुम्ही असं फसवू शकत नाही. तुम्ही पाटील मॅडम ज्या आहेत त्यांनाच तुम्हाला घेऊन खेळायचं असलं खेळा, हं. नाहीतर तुम्ही बाद व्हाल. हां, 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 हां. तुम्ही हे सोडून द्या म्हणाले डायरेक्ट ते. हं, हं, हं. तर त्या मॅडमचा इतका पारा चढला, हां. डायरेक्ट आल्या माझ्याकडं. हां. आणि तिथं म्हणजे आजूबाजूला मॅडम क्लास 3, क्लास 2, क्लास हं. 4 लेडीज वगैरे सगळ्या बघता येतं. हां. आणि जे ताड, ताड, ताड मला बोलवायला सुरुवात केली, अरे, अरे, की अरे! तुझी इच्छा एकेरीवर हां. तुझी इच्छा नाही आहे, की मला चषक मिळावा अगो म्हणून. बाई! आणि तसं जर हे केलं असतं तर काय झालेलं असतं. अरे, तर अरे! तुझं म्हणजे आणि ती थोडीशी ते काय क्रिस्टल-बिस्टल करणाऱ्या टाइप होते. अगं बाई! तुझं म्हणजे तुझ्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे. तुझ्या आयुष्यात कधी भलं होणार नाही. अरे, असं अरे! बडबडायला लागली हो जोर-जोरानं. अगो बाई आणि गं! तसं हे केल्यावर एक 4-5 मिनिटं ते बाहेरची म्हणजे ते क्लास 3, क्लास 4 मी काय विचार केला, आपण जो बाहेर जातो, हं, हं, त्यावेळी आपलं कॉलेज, आपलं रिप्रेझेंटेशन करतो आपण. हं. आणि त्या मॅडमने तुला अक्कलच नाही, तू हेच आहेस, असं म्हणजे मला मी बोलू शकत नाही, की असं मला माझी चूक नसताना मी फक्त एवढं बोललेले, की "मॅडम मी तुमच्याबरोबर खेळणार आहे आणि मी गलत मार्गाचा म्हणजे वापर नाही करणार. वापर नाही चुकीचं नाही करणार. करणार. मी बरोबर. कधीच करणार नाही. भलेही मला चषक नको मिळायला. अगदी बरोबर पण आहे. माझा जो मार्ग आहे तो मी सत्याचा आहे." अगदी असं बरोबर. मी त्यांना सांगितलं. "तर तुझी इच्छा नाहीये, तुझं हे नाही, तू ये कोल्हापूरला मी बघते." असं सगळं अगो बाई! बघायला लागलं मोठमोठ्यानं. अशा वयातल्या आता मॅडम बायका आणि त्याच्यानुसार हां. मी जर बोलले असते, तर मी माझं कॉलेज रिप्रेझेंटेशन केलं असतं. बरोबर. तिथं मी मी काय विचार केला, मी म्हटलं माझं डोकं तिचं डोकं सटकू दे. हां. माझं डोकं सटकायची इच्छा नाहीये. मी शांत बसले. मी हं. आपलं मी दत्तात्रयाचा जप करत बसले. बरोबर. असंच करावं. दत्तात्रयाचं तिला काय बडबडायचंय ते बडबडू दे म्हटलं. बरोबर. एक 10 मिनिटं तिनं माझ्यावर सगळी भडास काढली आणि आता इथून पुढं मला तुझं या जन्मामध्ये तोंड बघायचं नाही. बाई, बाई, बाई! असं असं बघून ती माझ्यावर ताव काढला आणि ती निघून गेली. हां. आणि मला मग बाकीच्या तिथल्या क्लास 4 होत्या लेडीज वगैरे त्यांना ते हं. बघून बघितले, हे काय लायकीची बाई आहे म्हणाले. आणि बरोबर. मी बघितल्यावर मॅडम माझ्यावर म्हणाले, "पहिला मॅडम तुम्ही चला चहा पिऊया आपण." आई आणि गं! तिथं त्यांनी मला हे केलं. मग ती भडास माझ्यावर इतकी काढली म्हटल्यावर हां. बरं तिथं त्या मॅडम थांबल्या नाहीत. हं.
मग तिथं ते गेल्यावर त्यांनी ना हं. मग विचार केला. तिथं त्या पॅनलला सांगितलं, या मॅडम ना माझ्या बरोबर नकोच आहेत. मला अय्या! तिचं तोंड बघायचं नाही असं पॅनलला सांगितलं. हां. मग ते म्हणाले, तुमच्या बिडूशिवाय तुम्ही पार्टनर आणल्याशिवाय आम्ही खेळू देणार नाही, हां. असं बोललेत त्यांनी. हं, तर मग ते त्यांच्याशी ते वादावादी करायला लागले. आणि मीनवाईल काय मॅडम, हं, मिरज पॉलिटेक्निकच्या ज्या हं, 2 मॅडम होत्या, हं. त्या दुसऱ्या नंबरवर होतो. आम्ही पहिल्या नंबरवर होतो. अच्छा. हां. मग या मॅडमनं जे पॅनल होतं म्हणजे हं, हं. जे कमिटी होती, हं, हं. रेफरी-बिफरी वगैरे त्यांच्याशी भांडण काढलं. बाई, बाई, आणि बाई! इतकं भांडण काढलं की तुमरीवर, अरे, अरे! हमरी-तुमरीवर. मग ते चुकीचं झाल्यावर ह्या ते वयामध्ये. म्हणाले, मॅडम म्हणाले, तुम्ही मला तुमच्या हे खेळायचंच नाही बॅडमिंटन, हे तुमचं हे सोंगट्यानं खेळायचंच नाही म्हणाले कॅरम. हां, हां. आणि तिथून 3, 3:30, 4 वाजता निघाल्या त्या. अगं बाई! मग आता एक ना तुलाही मला मी त्यांच्याबरोबर खेळायला तयार होते. मलाही त्यांनी खेळू दिलं नाही. हां, स्वतः यायला. त्यांच्या कर्माने स्वतःलाही खेळू दिलं, खेळलं नाही. हं, डायरेक्ट निघाल्या. हं. मग ते बरोबर तुला नाही, मला नाही, गाल कुत्र्याला असं झालं ना. बरोबर आहे, बरोबर आणि आहे. तसं मॅडम तो चषक त्या दिवशी आमच्या कोल्हापूर पॉलिटेक्निकला मिळणार होता. बघा. तो चषक स्वतःच्या मिरज कर्मानेच घालवला. पॉलिटेक्निकनी घेऊन गेले. हं, मग असं हे झालं मॅडम. हं, आणि हे झाल्यावर काय झालं, हं, मग बरं मी यांच्या बरोबर आलेली होती. तर हं. या बाईचं डोकं इतकं सटकलेलं होतं मॅडमचं, हां. की मला न घेताच ती गाडीतनं हे कराडवरून कोल्हापूरला आले बापरे! आणि मला तिथं सोडलं. अगं बाई! मग मी विचारलं, मॅडम कुठं गेल्या? मला त्यांच्या गाडीतनं ते म्हणाले, गेल्या आता. अय्या! आता तुम्ही मला सांगा, एक 60 वर्षाची मॅडम आहे, असं ओके. असं डोकं हे वागणं करून हे चुकीचं आहे. बरोबर वाताहत हे बरोबर आहे का सांगा तुम्ही? बरोबर आहे, मग बरोबर. सेवेकरांनाच मी हे करते. तर मग मी ठीक आहे मग. दुसरे एक सर येणार होते, त्यांच्यासोबत मी आले कराडला. हं, कराडवरून कोल्हापूरला ताई. हं, चषक काय मिळालाच नाही. हं, मग ते आल्यावर मी म्हटलं, की आता मी तिथं गप्प बसले. हं, पण मी म्हटलं, मी आता गप्प बसणार नाही. मग प्राचार्यांकडे गेले मी. हं, हं, म्हटलं, "सर मॅडम मी आता रिटायर्ड होणाऱ्या मॅडम आहे." असं मी जर तिथं त्यांना हमरी-तुमरीवर बोलले असते, उलट उत्तरं दिले असते, हं, तर आपल्या कॉलेजचं म्हटलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचं नाव खराब झालं असतं म्हटलं. हं, 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 मी शांत राहिले. पण हे तुमच्या कानावर घालते म्हटलं, माझं पानं उतारा कसं आहे? हं. आणि मी म्हटलं लेखी देते म्हटलं यांच्या अगेन्स्ट. तर ते हां. म्हणाले, "नको मॅडम, त्या आता 6 महिन्यात रिटायर्ड होणार आहेत, जाणार आहेत" म्हटले. हं, हं, आणि ठीक आहे म्हटलं. मग त्यांनी माझी "मॅडम जाऊ दे, त्यांच्या नादाला कशाला लागता" म्हणाले. हं. एक हे नासका असेल, तर बरोबर, दुसरं एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारू नये. ठीक आहे बरोबर. मग मी विसरून पण गेले. हं, पण मॅडम कसं असतं काय-काय वेळेला आपण स्वतःला शहाणं समजत असतो खूप. हं, हं. आणि त्या मॅडम एम-एस-सी विथ गोल्ड मेडलिस्ट आहेत मॅडम. पण बघा आणि ना. त्याच्यानंतर 2-3 महिन्यामध्ये मी त्यांच्याबरोबर दुरीच ठेवली. हां. म्हटलं त्यांच्याबरोबर आता मला अनुभव आलेला आहे. मी त्यांच्याबरोबर की आता जिथं आपला हात पोळतोय तिथं कशाला जाणं. मग काय अनुभव आला ताई तुम्हाला मग मग? तर नंतर अनुभव असा आला, की हं, तुम्हाला माहिती आहे त्या मॅडमनी हं, एक्स्ट्रा पैसे कमवायच्या नादामध्ये हं, 60 ऑनलाईन जे असतात ना, हं. त्याच्यामध्ये 60 लाख रुपये गुंतवलेले होते. अगं बाई! 60 लाख रुपये गुंतवलेले होते. हां. आणि त्या 60 लाख रुपये नंतर समजलं, की हळू ते फ्रॉड आहे म्हणून. अरे, 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 अरे! मग ते फ्रॉड आहे म्हणून सगळं हे समजलं होतं. हं, तर ते त्यामधून नंतर ती बातमी हे वर्तमानपत्रात आली. तर माझ्या पतीनं मला दाखवलं, "हे बघ, त्या हं. मॅडम आहे, ज्यांनी तुला बोललेल्या होत्या, त्यांना 60 लाख रुपयाला लोकांनी फसवलेलं आहे." म्हटलं, अरे "नको बापरे! बाबा, देवानं असं कधीही कुणाचं वाईट करू नये."
आणि हम्म. मग त्यानंतर त्यांनी किती प्रयत्न केला पण ते काय पैसे त्यांना मिळालेले नाहीये. हम्म. म्हणजे शेवटी कसं असतं ताई, हम्म. दुसऱ्यासाठी हा कर्माचा सिद्धांत आहे. हम्म. जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो, हम्म. त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडतो तो. हम्म. आणि त्याच्यानंतर त्या मॅडमशी मी कधी मी तिकडं नेपाळला वगैरे तुम्हाला माहिती आहे की 24ला मी नेपाळला गेलेले. त्या हम्म. काळामध्ये मध्ये त्या रिटायर्ड झाल्या हम्म. वगैरे. आणि त्याच्यानंतर माझा कधी त्यांच्याशी संबंध आलेला नाहीये. पण हम्म. एवढंच मी सेवेकरांना सांगते की ज्या कोणी ज्यांच्याविषयी मी हा सांगती आहे हा लॉ ऑफ कर्म आहे. आणि दुसरी गोष्ट आपण जिथं मी त्या काळामध्ये माझ्याकडे संकट आलेलं असतं. हम्म. मी विचार केला असता त्यांच्याशी भांडू शकले असते ना. हम्म. तर हम्म. भांडू शकले असते तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक होता? बरोबर आहे. मग त्यामुळे देवाचं नाव घेत, दत्तात्रयाचं नाव घेत मी तिथं बाहेरच्या यायला शांत राहिले. हम्म. आणि तिथं माझं कॉलेज मी रिप्रेझेंटेशन केलं. हम्म. आणि नंतर मला काही दिवसांनी कॉलेजवाल्यांनी बोलवलं. ते म्हणाले, "मॅडम, हम्म. डिपार्टमेंट कडून बघा एक मस्तपैकी रेड कलरचा टी-शर्ट आलेला, कॅप आलेली, हम्म. हम्म. ती सर्टिफिकेट्स वगैरे आलेली, अरे ती वा. मला म्हणजे देणगी मिळाली ना या डिपार्टमेंट कडून, हा. की हा. पार्टिसिपेशन केलेलं होतं." हा. हा. आणि त्यानंतर त्या मॅडम कडून मी कधीही त्यांना फोन केला नाही. हम्म. माझ्या डिरेक्टरी मधून मी तो नंबर डिलीट केला. म्हणजे हम्म. आपण सेवेकरांना हा अनुभव सांगायची हे एकच आहे की आपण थोडंसं ताक जे आहे ते हम्म. फुकून प्यावं. कारण समोरची व्यक्ती कशी आहे ते हम्म. आपल्याला माहित नसते. आणि आता परमेश्वराच्या ह्याच्यामुळंच मी माझा शांतपणा राखू शकले ना. बरोबर आहे. आणि एखादं मोठं महाराजांनीच संकट येणारं तुम्हाला होतं. त्यावेळेला शांत राहण्याचं ताकद दिली. हा, ताकद दिली. मला किती त्याने शिव्या दिल्या, पण म्हणजे ताई एवढ्यांसमोर मी अर्पण शांत. करून पण तुम्ही किती त्यावेळेला स्वतःला बॅलन्स ठेवलं. हा, आणि समोरचे बघणारे मला जे लोक होते, म्हणजे हं. क्लास 4 ज्या लेडीज होत्या, हं. त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं की मॅडम शांत राहून एवढं सगळं ऐकतायत. बरोबर आहे. आणि म्हणजे मला कळना की मी काय गुन्हा केलाय. नाही, मी नाही. म्हणजे चांगल्या कधी पण ना म्हणजे ताई, हा महाराजांच्या सेवेत आल्यावर आपल्याला स्वामी संयम देतातच हा मग ताई कसं आणि आहे. चांगुलपणा पण देतात. हा आपण हा कधी कोणाचं वाईट चिंतन पण करत नाही आणि वाईट हा करायला पण जात नाही. ताई, आता मला एक गोष्ट हे आली हं. की आता तुम्ही माझी कल्पना आज का टाकलेल्या याच्यामध्ये, आज का कालच्या याच्या व्हिडिओमध्ये, हं. तर ते बोर पातळीमध्ये चिले महाराजांचा जो मठ आहे, हं. हं. ते त्याचं तुम्ही हे फोटो टाकलेले आहेत. ते कोणी अनुभव शेअर केलाय का चिले महाराजांसंदर्भात? हो, तुम्ही ऐकला नाही का तो अनुभव? नाही, नाही, कुणी शेअर केलेला आहे? अरे, किती सुंदर आहे त्या पुण्याच्या ताई आहेत. हा खूप सुंदर अनुभव आहेत त्यांचे. म्हणजे त्यांनी स्वतः पाहिलेत ते, की जसे साईबाबांनी कसे पाण्याने पणत्या पेटवल्या होत्या, तसं यांनी स्वतः बघितलंय चिले महाराजांनी कशा पाण्यात पाणी टाकून पणत्या पेटवल्या ते. आणि इतकं ताई तुम्ही तो कसं आहे अनुभव ते ऐकायला हवा ताई. नाही, मी आज आत्ता घेतलेला आहे. कारण आता मला यायला पेपर चेक करून 8 वाजलेले हो, रात्रीचे. मला पण त्यामुळेच आज उशीर हां, भरपूर आणि झालेला आहे. येऊन झोपलेले मी. म्हटलं अच्छा. तुम्हाला आज हे शेअर करावा. आणि ताई कसं आहे, हां. हे जे बोरपाडळी गाव आहे, हं. हं. ते मी रत्नागिरीला जाताना तिथं मी नेहमी हं. हं. जायचे ना चिले महाराजांच्या तिथं. अच्छा, मग तुम्ही पण कोल्हापूरला जायचा? आल्यावर मला ते हे केलं. मी त्यांचे फोटोग्राफ्स काढलेले आहेत, पाठवेन तुम्हाला. त्याविषयी मी अनुभव नंतर मी शेअर करेन. काय अनुभव मी आला शेअर ते. करते हां ताई. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.